नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, मुंबईच्या आझाद मैदानावरती माझ्या पाठीमागे अथांग गर्दी, अथांग जनसागर आपल्याला बघायला मिळतोय। म्युनिसिपल कर्मचारी युनियनची सर्व या ठिकाणी आपल्याला कामगार बघायला मिळत आहेत। बेमुदत आजचा तिसरा दिवस आंदोलन आहे। हे तिसऱ्या दिवसाचं आंदोलन काय आहे त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय। आरोग्य खात्यातील जो डीएस एंटरप्राइजेस कंपनीचा जो ठेकेदार आहे, ठेकेदाराच्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा जो वेळोवेळी सातत्याने इथल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। आणि जवळजवळ आपण माझ्या पाठीमागे आहे की मुंबई आणि इतर याच्यातून आपल्याला ही सर्व अथांग गर्दी, अथांग जनसागर आहे तो आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचलेला आहे। खऱ्या अर्थानं आजचा जो तिसरा दिवस आहे त्या अनुषंगाने आमचे सहकारी मित्र जोडलेला आहे। कामगारांचा प्रश्न ऐरोड रस्ता मात्र अशा ठेकेदाराकडून वारंवार अशा कर्मचाऱ्यांच्या भावनेचा बांध फुटत असताना आमचे सहकारी मित्र होते। बंधू, काय प्रश्न आहे? आजचा तिसरा दिवस आहे। मी संजय वाघ, सेक्रेटरी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना। आपणास हे जे आंदोलन सुरू झालेले आहे या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ आम्ही 17 तारखेला स्मृती दिन हा तो दिवस घेऊन आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे। आमची जी मागणी आहे मूळ की जो ठेकेदार आमच्या ह्या महिला कर्मचाऱ्यांचा छळवणूक करतोय, पिळवणूक करतोय, वेतन वाढ दिली नाही 10 वर्ष, आम्हाला पीएफ चे पैसे भरले नाहीत, बोनस नाही, 50 महिलांना प्रसूती रजा दिलेली नाहीत आणि आमचा जो विमा होता तो सरकारचा विमा न करता खाजगी विम्याच्या माध्यमातून लाखो रुपये या ठेकेदारांनी लुटलेले आमचे। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। कारण आज महिलांसाठी माननीय पंतप्रधान देशाचे बेटी बचाव बेटी पढाव, आज आमच्या बेटी आहेत। राज्य सरकार म्हणतं लाडक्या बहिणी, म्हणजे लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने या जो डीएस आहे त्याच्यावर कारवाई करून या मुंबई महानगरपालिकेचे जे आरोग्य खाते आयुक्त आहेत त्यांना सांगायला पाहिजे की या लोकांना एनएचए मध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्व कॉन्ट्रॅक्ट एनएचए मध्ये होतं, मग याला कॉन्ट्रॅक्टर का नेमला त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्या मुलींना महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही मागणी आहे। या मागणीसाठी बेमुदत आंदोलन केलेलं आहे। या कितवा दिवस? आता तिसरा दिवस आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, माननीय आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, माननीय महापालिकेचे आयुक्त, माननीय आरोग्यमंत्री आयुक्त यांना पण पत्र दिलंय, सर्वांना विनंती केली, भेटलोय। आता सरकारकडून आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळतंय, म्हणजे मुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे। सहकार्य मिळत असताना आरोग्यमंत्री पण आम्हाला सहकार्य करतंय। फक्त मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत जे मुद्दा म्हणून ह्या लोकांना त्रास देत आहेत। आम्ही 7 जुलैला आंदोलन केलं, 2 दिवसामध्ये दक्षताबोलीची कारवाई करते। आता 5वा महिना लागला अजूनही कारवाई, आता त्यांना माझा प्रश्न आहे, बोला, इथले ठेकेदार आहे ते तुपाशी आहेत मात्र जे कर्मचारी वर्ग उपाशी आहे? बरोबर आहे, ठेकेदार आणि काय अधिकारी तुपाशी आहेत, आमचा कामगार उपाशी आहे। आणि म्हणून बायका ही मुलं आली ना, ही आमच्या महिला आल्यात भगिनी, त्यांची मुलं, लहान मुलं घेऊन आज देखील इथे आलेले आहेत। तुम्हाला तुमच्या माहितीसाठी दिवाळीला आम्ही माननीय आयुक्तांना भेटायला आलो होतो, एक पुष्प गांधीगिरी करायला आलो होतो, त्यांना गुलाबाचं पुष्प द्यायला गेलो, सरांना वेळ नव्हता आमचा। ही आज वेळ का आली? आयुक्तांनी आमचं लक्ष दिलं म्हणून आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो, माननीय आयुक्ताचं काम आहे की हे जे महिला कर्मचारी आज रस्त्यावर उतरलेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे, तातडीने त्या कॉन्ट्रॅक्टर कारवाई करून यांना महापालिकेमध्ये सेवा दिली पाहिजे, हीच मागणी आम्ही आज करत आहोत। गेले 3 दिवस मुंबईच्या आझाद मैदानावरती आपण माझ्या पाठीमागे जर बघाल तर ह्या महिला आमच्या भगिनी मोठ्या संख्येने उभ्या बघायला मिळत आहेत। कराल महिलांचा सन्मान तर देश मिळेल मानाच्या म्हणीप्रमाणे मात्र याच महिलांना गेले 3 दिवस मुंबईच्या आझाद मैदानावरती आपल्या न्याय हक्कासाठी ते यावं लागतंय। दीदी, खऱ्या अर्थानं गेले 3 दिवस आपण मुंबईच्या आझाद मैदानावर आहे, कोण अधिकारी वर्ग आपल्याला भेटण्याकरता आला? कोणी अधिकारी वर्ग आम्हाला भेटण्यासाठी इथपर्यंत आलेला नाहीये। त्यांनी आमच्यासाठी निरोप पाठवलेला आणि आम्ही स्वतः जाऊन शरद उघडे साहेब आहेत त्यांना भेटून आलो आहोत, पण त्यांनी पण आम्हाला फक्त आश्वासनं दिलेली आहेत की डीएस वर कार्यवाही केली जाईल आणि त्या ठेकेदाराला काढण्यात येईल, परंतु तुमचा जो 1200चा स्टाफ आहे त्यांना आम्ही काढून टाकणार। पण आम्ही 10 वर्षापासून आमची जी ग्रॅज्युएटी आहे ती आमची कुठे गेली आणि आम्ही घरात कसं बसणार आहे? आम्ही एवढे वर्ष डीएस ला दिली, एनयूएचएम ला दिली, बीएमसी ला दिली, त्याचं काम कोण करणार? आणि आमचं वय पण वाढत चाललंय, नंतर आम्हाला नोकऱ्या कोण देणार? त्यामुळे डीएस ला काढून टाकून महानगरपालिकेने आमच्या पूर्ण 1200 स्टाफना बीएमसी अंडर घ्यावं ही आमची मनापासून इच्छा आहे। डीएस आपल्याला जो
कॉन्ट्रॅक्टर बघायला येतोय, इंटरप्राइजेस बघायला येतोय, त्या माध्यमातून ह्या महिलांची पिळवणूक होते. म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावरती गेले 3 दिवस आहे तो या ठिकाणी आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उभ्या आहेत. आता तरी प्रशासनाला घाम फुटेल का? आणि म्हणून आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे महिलांची मोठी या ठिकाणी आपल्याला जी गर्दी बघायला मिळतोय. खरं अथांग जनसागर या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आमच्या ज्या महिला भगिनी आयुष्यभर स्वतःचं दुःख लपवून समाजाच्या विविध घटकापर्यंत काम करतायत, पण मात्र डीएस एंटरप्राइजेसले जे ठेकेदार आहेत, इथले अधिकारी वर्ग आहे, तो मात्र तुपाशी आहे. मात्र आमच्या इथल्या महिला भगिनी आहेत त्या उपाशी बघायला मिळत आहेत. त्यामुळं मुंबईच्या आझाद मैदानावरती गेले 3 दिवस चालणाऱ्या या बेमुदत आंदोलना आता तरी सरकार लक्ष देईल का, हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन केतन तेलुगडेसे, मी रिपोर्टर सागर पाटील, मुंबई आझाद मैदान.